नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. आज 1 जून 2026. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दिवसाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला आहे. मान्सून 2026 बाबत हवामान विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनने आता केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली असून यासोबतच देशातील अनेक राज्यांसाठी हवामान खात्याने वादळी पावसाचा हाय अलर्ट जारी केलाय. मान्सून नेमका कुठे पोहोचला, कोणत्या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय आणि महाराष्ट्रासाठी काय महत्त्वाची बातमी आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. फक्त व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा. मित्रांनो, हवामान खात्याच्या ताज्या रिपोर्टनुसार नेतृत्व मान्सूनने अखेर केरळच्या किनारपट्टीवर अधिकृतपणे प्रवेश केला असून मान्सूनचा हा प्रवास अत्यंत समाधानकारक गेला आहे. गेल्या काही दिवसात अरबी समुद्रातील पोषक वातावरणामुळे मान्सूनची गती वाढली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे आता शेतीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की पुढील काही दिवस मान्सून दक्षिण भारतातून वेगाने पुढे सरकेल आणि कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागात पाऊस सुरू होईल. केरळमध्ये दाखल झाल्याने मान्सूनचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असे आपण म्हणू शकतो. एकीकडे मान्सूनचे आगमन आनंदाची बातमी घेऊन आले असले तरी दुसरीकडे काही राज्यांसाठी ही धोक्याची घंटाही वाजली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या आगमनासोबतच अनेक राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. केरळसह कर्नाटक, तमिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यामध्ये आगामी 3 ते 5 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि हवामान खात्याने या भागांसाठी येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा जारी केला आहे. म्हणजेच या जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यासोबतच तीव्र जास्त असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. विशेषतः किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितेसाठी काळजी घ्यावी, असं प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? महाराष्ट्रातील शेतकरी आणि बांधव आणि सर्वसामान्य नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेतच. आता ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राकडे मान्सूनचा प्रवास आता लवकरच सुरू होणार आहे. आज 1 जून. जर मान्सूनचा प्रवास असाच विनाअडथळा सुरू राहिला तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर धडक देऊ शकतो. आपण यावर सतत लक्ष ठेवून आहोत. जसे नवीन अपडेट येईल तसं आम्ही तुम्हाला तातडीने कळवू. मान्सूनपूर्व पावसाचे सरी राज्यातील काही भागात आधीच पडत आहेत, पण अधिकृत मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.